आपल्याकडे एक स्वामीजी आलेले आहेत. स्वामीजीचं मूळ नाव आहे जगदीश देशमुख महाराज. हे त्याचं मूळ नाव आहे काव्यमध्ये. परंतु त्यांनी दीक्षा घेतल्यानंतर त्याचं नाव आहे जगन्नाथ महाराज. महाराज आपल्या शेजारच्या तालुक्याचे पाचोरा तालुक्यातलं त्याचं गाव आहे पिंपळगाव हरेश्वर. महाराज पिंपळगाव हरेश्वर त्यांनी 4थी पर्यंतचं शिक्षण केलं आणि नवोदय विद्यालयाची जी परीक्षा असते त्या पाचवीमध्ये द्यावी लागतो आपण 4थी मध्ये. त्या परीक्षेमध्ये ते पास झाले आणि आपल्या साठेगावला जे काही नवोदय विद्यालय आहे त्या नवोदय विद्यालयामध्ये त्यांनी 10वी पर्यंतचं शिक्षण केले आणि ते प्रथम क्रमांकाने नेहमी उत्तीर्ण होत गेले. आता नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेणे हे काही साधारण आणि सोपी गोष्ट नसते. जो चाणाक्ष आणि हुशार विद्यार्थी असतो त्याचाच नंबर नवोदय विद्यालयामध्ये लागत असतो. काही त्या परीक्षा दिल्या जातात आणि त्या परीक्षा दिल्यानंतर त्या परीक्षा पास झाल्यावर नवोदय विद्यालयामध्ये त्यांचा नंबर लागतो. तसं स्वामीजींनी त्या नवोदय विद्यालयाची परीक्षा दिली आणि ते पास झाले आणि साखेगाव येथे त्यांचा नवोदय विद्यालयामध्ये नंबर लागला. तर 1998 पर्यंत त्यांनी साखेगाव येथे शिक्षण घेतलं. त्यानंतर 2000 मध्ये ते 12वी विज्ञान मध्ये जे विज्ञान शाखेत त्यांनी प्रवेश केला 11वी आणि 12वी आणि 2000 मध्ये ते 12वी ही प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले आणि प्रथम श्रेणीत 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर मग त्यांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. आता इंजिनिअरिंगची प्रोसिजर कदाचित तुम्हाला माहिती नसेल. ज्यांना चांगले मार्क्स असतात त्यांना मोठमोठ्या चांगल्या कॉलेजमध्ये असतात. तर स्वामीजींना जी मुंबईची VJTI कॉलेज आहे जे नामांकित आहे, ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याला 100% नोकरी मिळते, अशा VJTI कॉलेजला मुंबईच्या स्वामीजींचा नंबर लागला आणि त्यांनी त्या ठिकाणी इंजिनिअरिंग, आपण त्यांना अभियांत्रिकी म्हणतो, त्या अभियांत्रिकी त्या कॉलेजमध्ये त्यांनी आपला प्रवेश संपादन केला आणि संपादन केल्यानंतर त्यांनी चांगल्या मार्काने अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगची जी काही 4 वर्षाची काही डिग्री असते ती डिग्री त्यांनी मिळवली आणि त्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंगची एखाद्या कॉलेजमध्ये हॅलो आता हॅलो पिन काढून नवीन बटन दाबून पिन काढून देण्यात त्यांनी लेक्चरशिप केली. लेक्चरशिप माहिती आहे ना? हा, त्या कॉलेजला शिकवण्यासाठी त्यांनी 8 वर्षापर्यंत ज्ञानदानाचं काम त्यांनी त्या VJTI कॉलेजमध्येच केलेलं आहे आणि त्यानंतर विविध जे काही आपले स्पर्धा असतील त्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी कसं निपुणता मिळवायचं त्याच्यासाठी त्यांनी मार्गदर्शन बऱ्याच विद्यार्थ्यांना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2023 पासून इस्कॉन जळगाव येथे त्यांनी सेवा सुरू केली. तर त्यांनी 2023 पासून आपल्या या चाळीसगावमध्ये इस्कॉन नावाची एक सेवा सुरू केलेली आहे. आतापर्यंत त्यांनी जवळपास 28 राज्यांमध्ये फिरून आले. इथे त्यांनी सांगितलं जीवन कौशल्य आणि जीवन मूल्य हे कशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवायची हे त्यांनी आपल्या अमोघ अशा वाणीतून देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे आणि जवळपास त्यांनी हे 28 राज्यांमध्ये या आपल्या अमोघ वाणीतून हे विद्यार्थ्यांना देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. निःशुल्क असतं, कोणत्याही प्रकारचा लाभ नाही, लोभ नाही. आता इंजिनिअरिंगचे एवढ्या मोठ्या कॉलेजमधून त्यांनी अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर जर त्यांनी सांगितलं असतं की मला फक्त नोकरी करायची आहे, माझा संसार करायचा आहे,
तर मोठा गलेलट्ट पगार त्यांना मिळाला असता आणि आज खूप श्रीमंत राहिले असते, ते एकदम चांगली आयुष्य आरामात आपलं जीवन जगत राहिले असते. परंतु त्यांनी ठरवलंय की आपण जे शिक्षण केलेलं आहे हे समाजाच्या काहीतरी उपयोगात यावं, म्हणून त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग समाजामध्ये रुजवण्यासाठी, समाजाला आपण जन्माला आल्यानंतर आपलं योगदान समाजासाठी काय आहे हे जीवनमूल्याच्या माध्यमातून त्यांनी समाजाला सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठीच ते प्रत्येक आपल्या शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आजपर्यंत 28 राज्यांमध्ये विविध महाविद्यालय आणि शाळांमध्ये त्यांनी याच्यावर मार्गदर्शन देण्याचं किंवा करण्याचं काम हे केलेलं आहे. आता तुम्ही बघितलं असेल, भारतामध्ये किती राज्य आहेत माहिती आहेत ना? घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, तर जवळपास त्यांनी 95% राज्यांमध्ये प्रवास करून घेतलेला आहे. तर 28 राज्यांमध्ये फिरून आलेले आहेत. 28 राज्यच आहेत, सर्व राज्य ते फिरून आलेले आहेत. तर असे आपल्या स्वामीजींनी अमोघ वाणीतून जे जे काही जीवनमूल्य विद्यार्थ्यांना सांगणे त्या राज्यांमध्ये सांगितलेले आहेत. तर मी स्वामीजींना विनंती करतो की आपल्या अमोघ वाणीतून तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना थोडंफार मार्गदर्शन आपल्या परीने आपण करावं आणि आपल्या विद्यालयामध्ये येऊन तुम्ही अगोदरही आम्हाला भेट दिली, भेट मिळत नव्हता, विद्यार्थी संख्या कमी येत होती. स्वामीजींना आम्ही थोडंसं पुढे सांगत होतो, विद्यार्थी चांगले जमले की काही सर्वांना त्यांच्या वाणीचा लाभ मिळावा अशी आमची इच्छा होती. परंतु विद्यार्थी संख्या कमी जास्त चालत असते. स्वामीजी आज आले आणि म्हणाले की जेवढे विद्यार्थी असतील तेवढ्यांना मी मार्गदर्शन करतो. तो स्वामीजींना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना तर मी सर्वप्रथम आपले विद्यालयाचे जे मुख्याध्यापक सर आहेत, श्री हे सर आणि सर्व शिक्षक यांना धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला तुमच्या सेवेची संधी दिली या नालंदा विद्यालयामध्ये. तुम्हा सर्वांना आमच्या शुभेच्छा. विश यू ऑल गुड आफ्टरनून. तर मागे आवाज येतो मुलांना शेवटी? ओके, शांतपणे ऐकायचं. तुम्ही बसून घ्या. थोडं वरती करू काही? हां, थोडंसं. हो, झालं झालं. ठीक. स्पीकरचा आवाज येतो, त्याच्यात काय असणार ते? तर मुलांनो बघा, आपण तर आनंदी जीवन जगायचंच आहे, हो की नाही? हसणं चांगली गोष्ट आहे, पण केव्हा हसायचं, कुठे हसायचं याचं पण आपल्याला थोडं डोकं पाहिजे. जर आपण चुकीच्या ठिकाणी हसलो, लोक काय म्हणतील? वेडी दिसते, वेडा दिसतो, विनाकारण हसतात. तू बघितलं पागल कसे असतात? पागल ते काही बघतात, काही कुठेही हसतात. त्यांना काही डोकं, हां डोकं असतं पण ते बुद्धी नसते. तर आपण की नाही, आजचं जो आपलं सेशन आहे किंवा आजचं जे लेक्चर आहे, जीवनमूल्य आणि जीवन कौशल्य याच्यावर आहे. सर ताट बसा सगळे. हां, आपण ताट बसायचं. बैठे बैठे सावधान म्हणतात ना. तर हसायचं नाही चुकीच्या वेळेस. हां, आनंद घ्यायचा जीवनाचा, पण असं चुकीच्या वेळेस हसायचं. हां, मग त्या लोक काय म्हणतील? वेळेच दिसतात हे मुलं, असं म्हणतील की नाही. आपली पहिली भेट आहे ही, हा ना, पहिली भेट आहे, तर मग तुम्ही थोडं दाखवा मला थोडी बुद्धी आहे म्हणून. आहे ना बुद्धी? पण दाखवा, दुसरं असून फायदा. हां, दाखवली पाहिजे बुद्धी. कशी दिसणार? बघा माझी बुद्धी. अशी बुद्धी दाखवता येत? आपले व्यवहार, हां, आपला आचार, हा आचार नाही, आपला सदाचार आपण दाखवला पाहिजे ना, सदाचार. तर आपण एक छोटीशी प्रेयर, हां प्रार्थना म्हणूया. सगळं ताट बसा आणि हात जोडाय सगळ्यांनी. डोळे बंद. सायलेन्स प्लीज. हां, सायलेन्स, मौन, शांत व्हा. डोळे बंद.
शांति दुकान में नहीं मिलती, शांति अपने पास ही है। उसकी अनुभूति हमें लेनी चाहिए। तो शांत व्हा, एकदम शांत व्हा, 2 मिनटं शांत व्हा। मी जे म्हणेल ते ऐकायचं आहे, माझ्या मागे म्हणायचं आहे। इतनी शक्ति हमें दे न दाता, इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे, हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना, भूल कर भी कोई भूल होना। दूर अज्ञान के हो अंधेरे, दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे, तू हमें ज्ञान की रोशनी दे। हर बुराई से बचते रहे हम, हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे, जितनी भी दे भली जिंदगी दे। बैर होना किसी का किसी से, बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना, भावना मन में बदले की होना। हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना। हम ना सोचे हमें क्या मिला है, हम ना सोचे हमें क्या मिला है, हमें सोचे किया क्या है अर्पण, हमें सोचे किया क्या है अर्पण। फूल खुशियों के बांटे सभी को, फूल खुशियों के बांटे सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन, सबका जीवन ही बन जाए मधुबन। अपनी करुणा का जल तू बहा के, अपनी करुणा का जल तू बहा के, कर दे पावन हर एक मन का कोना, कर दे पावन हर एक मन का कोना। इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना, भूल कर भी कोई भूल होना। आता हळूपणे डोळे उघडायचे, ठीक आहे।
तर तुम्हाला एक चांगला अनुभव आला असेल की आपण जेव्हा सर्व मिळून भगवंतांना काही प्रार्थना करतो तर शक्ती मिळते. शक्ती म्हणजे काय? आपलं मन शांत होतं. आपल्या मनात खूप शक्ती आहे. आपल्या मनामध्ये खूप शक्ती आहे, अनंत शक्ती आहे. पण ती आपल्याला घेता नाही येत का? ते मन शांत नाही आहे, ते मन भटकलेलं आहे, ते मन अशांत आहे. मग आपल्या शक्तीचा आपल्याला अनुभव घेता येत नाही. आपल्या बुद्धीतसुद्धा खूप शक्ती आहे. आपल्या बुद्धीत खूप शक्ती आहे, त्याचाही उपयोग आपल्याला घेता नाही येत का? आपण झोपलेलो आहोत, म्हणजे आपण सावधान नाही आहोत. आपण बेसावध आहोत, बेसावध, म्हणून आपल्याला उपयोग घेता नाही येत. झोपलेले आहोत, आपण आळशी आहोत. पण जेव्हा आपण भगवंतांशी आपला संबंध जोडतो, कसा संबंध जोडणं भगवंताशी? फेविकॉल नाही, श्रद्धा, विश्वास याने आणि ज्ञानाने. हे ज्ञान की भगवंत माझा आहे, मी भगवंताचा आहे. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, माझा 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 माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठल. हां, तुला ज्ञान आहे, तू ऐकलेलं आहे ना. तर हे समजलं पाहिजे की जगाचा मालक जो आहे, जगाचा मालक तो आपला मायबाप आहे. जगाचा मालक आपला मायबाप. विठू माऊली तू माऊली जगाची, साक्षात मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबाप. छान, येस, छान छान, खूप छान. खूप मला सांगायचं दशा आहे, आपण सगळं ऐकतो, त्यावेळेस बोलतो, पण आपण ते पालन नाही करत, मानत नाही. असं आपण रोज प्रतिज्ञा घेतो. तुम्ही घेता त्या प्रतिज्ञा की भारत माझा, सारे भारती माझे, नंतर भांडायचं, मग बांधव म्हणायचं, नंतर भांडायचं. मग काय उपयोग त्याचा? आपण प्रतिज्ञा घेतोय, याचं भान पाहिजे. काय घेतोय? प्रतिज्ञा घेतोय. प्रतिज्ञा म्हणजे काय? वचन घेतोय आपण. आणि असं खोलीमध्ये नाही, पब्लिकमध्ये सर्वांसमोर एक दिवस नाही, रोज घेतोय. आपण ते समजून घेतलं पाहिजे की याचं पालन आपण केलं पाहिजे. माझ्या देशात माझे नुसतं बोलायचं, मग नुसतं लुटायचं देशाला, असं लोकांचं चाललं आहे. म्हणायचं प्रेम आहे, नंतर देशाला लुटायचं, समाजाला लुटायचं. म्हणायचं आम्ही सेवक आहोत, नगरसेवक, समाजसेवक, नंतर लुटायचं, भ्रष्टाचार, काय काय चालतं समाजात. तर मुलांना, मुली पण आहे ते सगळ्यांना सांगतोय, मुला प्रत्येक वेळेस मुलींना म्हणणार नाही, तर मुलांना सगळे आले यामध्ये म्हणा ना. मुले ही देवाघरची, कोणी झेंडूचं फुलं आहे, कोणी गुलाबाचं फुलं आहे, कोणी चमेलीचं फुलं आहे ना. सगळे देवाची मुलं आहेत, सगळे आपण सगळे भगवंताची मुलं आहोत. म्हणून ते जे म्हणतात ना, त्वमेव माताचे पिता, त्वमेव बंधुचे सखा. मुलांना येते का? मुलांनी मुली ना. हरे कृष्णा 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्णा. खूप छान, तुला सगळं ज्ञान आहे, खूप छान. तर बघा, आपलं सगळं ज्ञान असतं, पण ते आपण उपयोग करत नाही, मग लाभ होत नाही. इंग्लिशमध्ये म्हणतात, माझ्या मागे म्हणा, नॉलेज म्हणा, नॉलेज इज पॉवर व्हेन यू अप्लाय. म्हणजे काय? तुम्ही जेव्हा त्याचा उपयोग घेणार, अप्लाय करणार, ॲप्लिकेशन ना, ॲप्लिकेशन, उपयोग घेणार, मग तर नॉलेज काय बनणार? शक्ती बनणार. नाही तर ज्ञान बनतं ओझं. जसं गाढवावर ओझं असतं ना, गाढवावर ओझं असतं, तसं आपल्या डोक्यावर काय होतं? ओझं. कशाचं? ज्ञानाचं. जर आपण त्याचा उपयोग केला नाही तर आपली शाळा जी खूप सुंदर आहे, नालंदा विद्यालय, खूप प्रसिद्ध ना नाव आहे, नालंदा. खूप ना, हजारो वर्षापूर्वी ना काय होतं? नालंदा विद्यापीठ खूप प्रसिद्ध होतं, जगप्रसिद्ध होतं. तर ते नाव आपल्या शाळेचं मोठं आहे. आपलं जीवनसुद्धा खूप अनमोल आहे. आपलं जीवन कोणतं आहे? मनुष्य जीवन. कोणतं आहे? आणि मग या समाजामध्ये, जगामध्ये पशुजीवन पण आहे ना, किडे पण आहे, पशु पक्षी, आपलं वनस्पती, झाडं है ना, दानव, देवता सगळं आहे. आपण कोण आहोत? मानव. आपण कोण आहोत?
गाढव नव्हे. आपण कोण आहोत? मानव. आपण कसं वागायचं? मानवासारखं. गाढवासारखं वागायचं. हां, असं काय म्हणलंय की लोक गाढवापेक्षाही पण खालच्या ना लेवलला गेलेले आहेत. गाढव तंबाखू खातो का? तुमच्या गावात गाढव तंबाखू खातो? गाढवाला टेन्शन आलं, थोडा गुटखा खाऊन घेतो, थोडा तंबाखू खाऊन घेतो. असं गाढव खात आमच्या गावात गाढवाने पिऊन घेतली आणि लोळ गल्लीमध्ये, असं होतं का? गाढव कधी दारू पित? असे माणसं काय करतात? तंबाखू खातात, गुटखा खातात, दारू पितात. हा ना, बघितलं तुम्ही? गावोगावी झालेले हा ना, गल्ली गल्लीमध्ये लोक आहेत. सांगायचा उद्देश काय? आपण हे समजून घेतलं पाहिजे. हे खाण्याच्या गोष्टी नाही आहे का? हे विष आहे. विष कसं विष आहे? जे हळूहळू तुम्हाला संपवतं. हळूहळू एकदम नाही संपवत, हळूहळू. काय संपवतं? आधी बुद्धीचा नाश होतो, आपला संयमचा नाश होतो. संयम, आपलं जीवन बर्बाद होतं. ते म्हणतात ना, नशा काय आहे? नाश. नशा म्हणजे बुद्धिनाश. त्यांचं डोकं चालत नाही. मग ते बघा, पिऊन कुठे झोपतात ते लोक? गटारजवळ. गल्लोगल्ली ते गावोगावी ते झालं आहे. आम्ही बघितलं गावोगावी की मनुष्य ज्याला बुद्धी आहे पण तो उपयोग न केल्यामुळे काय होतंय? गाढवापेक्षा सुद्धा खालच्या लेवलला जातोय. म्हणून दुःख वाटतं की हे अनमोल असं मनुष्य जीवन आपण वाया घालतोय. आता आम्ही आमच्या जीवनामध्ये लहानपणापासून म्हणजे नवोदय शाळेत गेल्यापासून चहा सोडली. मला चहा पाजत नव्हतं की चहा पण एक व्यसन आहे असं म्हणायचे. व्यसन नाही रे, चहाशिवाय ज्यांना सवय लागली चहा पिण्याची, चहा पिल्याशिवाय डोकं चालत? चहा नाही पिली, चहा नाही पिली ना, डोकं काम नाही करत. तसं ते व्यसन आहे. तर आम्हाला शाळेमध्ये दूध पाजायचे मुलांना, की मुलांसाठी दूध चांगलं असतं म्हणून. मग आम्हाला ती चहाची सवय सुटली. तरी मागच्या 32 वर्षापासून, जवळपास 32-33 वर्षापासून चहा नाही पिली. 10वी नंतर आम्ही मोबाईल म्हणजे टी व्हीला किंवा सिनेमाला कुठं पिक्चर नाही बघितला. 10वी नंतर का समजलं की जे बॉलिवूडचे सिनेमा असतो हे डोकं बिघडवतो, आपलं मन बिघडवतं. नको ते दाखवतात, हिंसा, डिशुम आणि काय काय त्यामध्ये आपलं भांडणं, लढाई किंवा नशा दाखवतात आणि त्याने आपलं जीवन बिघडतं. इकडे बघा, त्यांना जाऊ द्या, त्यांची गाडी असेल, जाऊ द्या ना, खेड्याची मुलं असेल तर. तुम्हाला गाडी नाही ना, तुम्हाला इथं ऐकायचं नाही, तुमचं चांगलं भाग्य आहे, ऐका. थोडा वेळ असं घेणार नाही. तर जे आवश्यक आहे तुमच्यासाठी बघा, आपल्याला जीवनामध्ये किंवा शाळेसाठी एक ध्येय पाहिजे. ध्येय एक आपल्याला हेतू पाहिजे की आपला उद्देश काय आहे शाळेमध्ये येण्याचा. आमच्या शाळेच्या गेटला लिहिलेलं होतं किंवा अनेक शाळेमध्ये गेटवर लिहिलेलं असतं. माझ्या मागे म्हणा, यावे ज्ञानासाठी. मग आल्यानंतर जावं पण लागतं. जावे सेवेसाठी. इंग्लिशमध्ये म्हणतात माझ्या म्हणे, कम टू लर्न, गो टू सर्व. म्हणजे या शिकण्यासाठी, जा सेवेसाठी. हा जो विचार काय की आपण चांगलं ज्ञान घ्यायचं. आपण काय घ्यायचं? चांगलं ज्ञान घ्यायचं. त्याला कुठे तणाव येत नाही, चिंता होत नाही. ज्ञान कसं घेऊ त्याला चिंता येत नाही, तणाव येत नाही. तणाव केव्हा येतो? जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो. अपेक्षा कशा? अपेक्षा मला परीक्षेमध्ये 90% भेटलेच पाहिजे, मला पहिला नंबर आलाच पाहिजे. हे आपल्या हातात नाही आहे. निकाल आपल्या हातात नसतो. हां, आपल्या हातात काय आहे? अभ्यास, मेहनत, प्रयत्न. हे समजून घ्या की सर्वांना संधी आहे, समान संधी आहे. कशाची? प्रयत्न करण्याची, मेहनत करण्याची. हां, सगळ्यांची बुद्धी, सगळ्यांची शक्ती एकसारखी नसते. काही अडचण नाही. तुम्हाला जितकी बुद्धी भेटलेली आहे, तुमच्याकडे जितकी बुद्धी आहे, तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. तुम्हाला आनंद मिळेल. कसा आनंद मिळेल? की मी माझी जितकी बुद्धी होती तितकी लावली, मी माझं प्रयत्न केले, ते तुम्हाला समाधान देईल. प्रामाणिक प्रयत्न, खोटं नाही.
लबाडी बेमानी करून आपण काही यश मिळवलं, ती यश नाही आहे, ती फसवणूक आहे. त्याने आपल्याला फायदा होणार नाही. काय पहिला फायदा काय नाही होणार, तुम्हाला सुख नाही भेटणार. का? तुम्हाला माहीत आहे तुम्ही लबाडी केलेली आहे, तुम्ही फसवणूक केलेली आहे. जगाला माहीत नसेल पण तुम्हाला तर माहीत असेल ना, तुम्ही चोरी केलेली आहे, मी चुकीचं काम केलेलं आहे, मग तुम्हाला आनंद नाही वाटणार. चोरी केल्याने आपण काय बनतो? चोर बनतो. आणि चोर बनवून काही सुख वाटत नाही माणसाला. सांगायचं उद्देश हा, आपण प्रामाणिक असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? सत्यवादी. काय असलं पाहिजे? सत्यवादी, प्रामाणिक. आणि ते जे म्हणतात सत्यमेव जयते, काय म्हणतात? सत्यम एव, सत्याचाच विजय होतो, असत्याचा विजय नाही होत. आणि चोरी पकडली जाते, चोरी पकडली जाते, चोरी पकडली जाते. आणि मग काय होतं? म्हणजे बदनामी होते, बदनामी होते. आणि आपलं सगळं जीवन काय जातं? वाया जातं. मागे येतोय आवाज बेटा? हां. तर हे आपण समजलं पाहिजे. आपल्याला ह्या लहान वयामध्ये शालेय जीवनामध्ये मला शिकायचं आहे, मला ज्ञान घ्यायचं आहे, मला काही चांगलं समजून घ्यायचं आहे, हा जर हेतू असेल मनामध्ये, तुम्हाला खूप फोकस अभ्यासामध्ये काय असेल? एकाग्रता असेल, एकाग्रता. तुमचं मन लागेल अभ्यासामध्ये. आता काय होतं? मन भटकलं आहे ना, असं मन लागत नाही, अभ्यास नकोसा वाटतो. मुलांना मोबाईल पाहिजे असतो, मोबाईल असू द्या, मोबाईल. तुम्हाला मोबाईलचं काम नाही, आता तुम्हाला आवश्यकता नाही आहे. आपल्याला अभ्यास करायचा आहे. काय? आपल्याला, आम्ही 10वी नंतर पिक्चर बघितलंच नाही का? समजलं हे पिक्चर्स आपल्या डोक्याला ना बिघडवतात, बुद्धीला नाश करतात. नको ते पिक्चर ना, ते बोलते ना सैराट, असे पिक्चर जे आहेत सैराट आहे ना, सगळं समाजला बिघडवत आहेत. का? चांगलं बघितलं पाहिजे, चांगलं शिकवलं पाहिजे मुलांना. काय होतं? आपण जे समाजामध्ये दाखवतो सिनेमामधून, तसेच लोक शिकतात ना, असंच शिकतात लोक. बिडी कशी प्यायची, दारू कशी प्यायची, एक वेळेला कसं लुटायचं, हे सगळं शिकतात. कुठून शिकतात? टी व्हीमधून. मालिका, हे सिनेमा, ते आपण बघण्याची आवश्यकता नाही, चांगलं बघायचं. तर गांधीजी 3 माकडं बघितले? गांधीजी के 3 बंदर. कोणते बंदर आहे 3? बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो. मी माझ्या जीवनामध्ये चुकूनसुद्धा कुणाला अपशब्द, शिवीगाळ नाही बोललो आहे, कधी नाही बोललो. का? मी जी प्रतिज्ञा घ्यायचो लहानपणापासून, मग ते डोकं होतं, बुद्धी आहे की आपण प्रतिज्ञा घेतली आहे, मी सगळ्यांचा मान ठेवीन, सगळ्यांशी सौजन्याने वागेन. मग आपण कसं काय कोणाला शिवीगाळ करू शकतो, कोणाचा अपमान किंवा कोणाला कसं वाईट शब्द बोलू शकतो? नाही बोलणार. मी सेवा करणार आहे ना. भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. प्रेम म्हणजे काय? बोलायची गोष्ट आहे फक्त नाही की आय लव्ह माय कंट्री. नो. प्रेम म्हणजे सेवा. प्रेम म्हणजे जसं संत आपले महान समाजसेवक जे होते, साने गुरुजी, नाव ऐकलं तुम्ही? खूप प्रसिद्ध नाव आहे साने गुरुजी. त्यांची खूप प्रसिद्ध प्रार्थना आहे, माझ्या मागे म्हणा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रूपावे, कुणाना व्यर्थ हिनवावे, कुणाना व्यर्थ शिनवावे, समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम रूपावे. हे जे म्हणतात ना की प्रेम म्हणजे काय? सेवा. प्रेम म्हणजे प्रेम अर्पण करणार. कसं प्रेम वाटणार? सेवा करून. जसं आईवडिलांचं प्रेम असतं तुमच्यावर, आपल्यावर, तर आईवडील आपल्यासाठी सेवा करतात. आई तुमच्यासाठी स्वयंपाक बनवते, कपडे धुवून देते, सगळं तुमच्यासाठी जे आवश्यक आहे सगळं देते आई बाप्पा. ते हे जे प्रेम आहे, इकडे बघा सगळ्यांनी, बस थोडा वेळ ऐकायचं. ही जी सवय आहे, कौशल्य, जीवन कौशल्य अनेक आहे. तर सगळ्यात मोठं कौशल्य आहे, पहिलं कौशल्य आपण जे शिकलं पाहिजे, आपल्यामध्ये आणलं पाहिजे. काय कौशल्य? ऐकण्याची कला, श्रवण कौशल्य. त्याला काय म्हणतात? श्रवण कौशल्य. इंग्लिशमध्ये म्हणा लिसनिंग स्किल्स. एक असतं स्पीकिंग स्किल, एक असतं स्टडी स्किल्स, मेमरी स्किल्स, पेंटिंग ना, आर्ट्स स्किल्स, स्पोर्ट्स स्किल्स, म्युझिक स्किल्स. तसं लाईफ स्किल्स, जीवन कौशल्य. आणि आपण शिकू शकतो जर आपण लक्ष देऊन ऐकण्याची कला ठेवली तर. ज्ञान ऐकल्याशिवाय होणार नाही. तर ऐकता आलं पाहिजे,
मग त्यासाठी शांत बसता आलं पाहिजे. सवयीचा भाग आहे. असं एका दिवसात होत नाही. सवय एका दिवसात लागत नाही. आपण रोज जे काही जसं करतो कोणतं काम तशीच सवय लागून जाते. आपण बसतो कसं, आपण बोलतो कसं, आपण पुस्तक कसं वाचतो, शाळेमध्ये कसं बसतो, क्लासमध्ये कसं ऐकतो आपण, या सवयी तुम्हाला आयुष्यभर, या सवयी तुम्हाला आयुष्यभर कामी येतील. चांगल्या सवयी तुम्हाला फायदा देईल. चांगल्या सवयी काय देतील? फायदा. आणि वाईट सवयी किंवा चुकीच्या सवयी नुकसान देतील, हानी, तोटा. जा बेटा, जाऊ नये जायचं वाशरूम काय अडचण, जा 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 काय अडचण नाही, जाऊ नये काय अडचण, आपलं फॅमिलीज आहे, जा काय अडचण. तर काही अडचण नाही, जा पटकन जा. तर ती मागे पुढे सांगते कोणाला, तर म्हटलं जाऊ ना, काही अडचण नाही. तर हे बघा, लाजाची आवश्यकता नाही आहे, आपलं ते ना शरीर आहे काय. तर लक्ष द्या की आपण जे आहे आपलं जीवन समजून घ्यायचं. थोडा 10 मिनटं बस, 5 मिनटं ऐकायचं तुम्हाला, थोडं जीवनाचं ज्ञान ऐकायचं आहे, आत्मज्ञान. तर लक्ष द्या की आपण जे काही शाळेत शिकतो चांगल्या गोष्टी, इकडे बघा, मी म्हटलं ना चुकीच्या वेळेस हसायचं नाही, चुकीच्या गोष्टीने हसायचं नाही. आपलं काय, लोक काय म्हणतील, हे वेडे दिसतात, वेडी दिसते, असं लोक म्हणतील. तर आपले जे गुण आहे, आपले गुण सांगावे लागत नाही, ते दिसतात. हां, आपले अंक जे असतात, अंक केला गणितात किती अंक भेटले, भाषेत किती अंक भेटले, ते सांगावे लागतात, है ना. ते आपल्याला बघून असं अंक दिसतात का, हां याला 90 अंक भेटले होते, असं दिसतं का. पण आपले गुण सांगावे लागत नाही, आपले गुण दिसतात. कसे दिसतात? आपल्या आचरणाने, आपल्या सवयीने दिसतात. आपलं व्यवहार, आपण कसं वागतो, आपली वागणूक दाखवते की आपल्यामध्ये गुण आहेत, सद्गुण आहेत का अवगुण आहेत, दुर्गुण आहेत. तर आपल्या अंगी काय पाहिजे? सद्गुण पाहिजे. काय पाहिजे? सद्गुण, चांगले गुण पाहिजे. मग तुमच्या आईवडिलांचं नाव काय होईल? मोठं होईल. हां, यांची मुलगी आहे, यांचा मुलगा आहे, किती गुणी मुलगा आहे, किती गुणी मुलगी आहे, असं तुमचं नाव प्रसिद्धी होईल. असं नाही व्हायला पाहिजे की मुलगी अशीच वागते, ती मुलगा असंच वागतो, त्याला डोकंच नाही आहे, ना संस्कारच नाही आहे, असं व्हायला नको. आपल्यामुळे आपल्या आईवडिलांचं नाव बदनाम व्हायला नको. संबंध आहे ना आपला, म्हणून ही काळजी घेतली पाहिजे की आपण कसं वागतो, आपण कसं व्यवहार दाखवतो, ते महत्त्वाचं आहे. तर आपण थोडं जीवनाचं ज्ञान जे आहे 2 मिनिट 5 मिनटं बोलू. इकडे बघा, शांत व्हा, हां चांगलं बसायचं, ताट बसायचं. तर ज्ञान अनेक आहे. सायन्स ना की सोशल सायन्स म्हणजे काय? सामाजिक विज्ञान. एक असतं पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र. एक असतं इकॉनॉमिक सायन्स, अर्थशास्त्र. एक आहे मेडिकल सायन्स, वैद्यकीय शास्त्र. एक असतं टेक्निकल सायन्स, टेक्निकल सायन्स. आणि एक आहे लाईफ सायन्स. काय? लाईफ सायन्स, जीवनशास्त्र. आणि जीवनशास्त्र म्हणजे आत्मविज्ञान, स्वतःचे विज्ञान. ज्ञान अनेक आहे, पण सर्वात मोठं ज्ञान मुलांना असेल तर ते जीवनाचं ज्ञान आहे. का? त्या जगात सर्वात मूल्यवान, सर्वात अनमोल जर काही आहे ते आपलं जीवन आहे. काय? आपलं जीवन सर्वात अनमोल आहे, सर्वात मूल्यवान. हे जीवन पैशाने विकत घेता येत? सांगा, हे जीवन पैशाने विकत घेता येत नाही. किती पैसे असले आपल्या जीवनाचा वेळ वाढवून घेता येत? कुणी हॉस्पिटलमध्ये आहे बाबाजी, कुणी बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत आजोबा, आणि डॉक्टरांनी सांगितलं आता आजोबांचे 3 दिवस शिल्लक बसतात, शेवटचे 3 दिवस आहे. आणि बाबाजी म्हणतील की डॉक्टर साहेब माझ्याकडनं लाखो रुपये घ्या, मला 1 महिना जीवन द्या. असं होत नाही. का? जीवनाचा काळ जो आहे, आपला जीवनाचा वेळ असं वाढवून घेता येत नाही. तो निश्चित आहे. म्हणून जो वेळ आपल्याकडे आहे तो आपण सदुपयोग केला पाहिजे. काय केला पाहिजे? सदुपयोग, दुरुपयोग नाही केला पाहिजे. आपण जे म्हणतो ना, जिंदगी एक सफर है सुहाना, पुढे यहाँ कल क्या हो किसने जाना, की आपल्याला माहीत नाही उद्या काय होईल, उद्या काय, पल में क्या हो जाए बोल नहीं सकते. कभी बादल फट जाते हैं, कभी हादसा हो जाता है ना, अपघात होतो, कधी भूकंप होतो. सांगायचं उद्देश काय? या जगामध्ये आपण जो जन्म घेतलेला आहे
हा थोड्या काळासाठी आहे, कायमसाठी. कुणी असं आहे का, मी आली आहे, मी जाणार नाही, मी इथेच थांबेल, कुणी असं असतं का? नाही. आपण आलो आहे तर आपण जातो सुद्धा. आता शाळा सुटणार थोड्या वेळाने तुम्हाला आनंद होतो, हा आपल्या घरी जाऊया. तसं मुलांनो या जगात सुद्धा आपण आधीपासून नाही आहे, पण ह्या जगात आलो आहे. तुम्ही आले का आधीपासून आहे? तुम्ही ह्या जगात आधीपासून आहे का, असे का आले तुम्ही? सांगा. आले. कधी आले तुम्ही? हा, काही वर्षापूर्वी ना, काही वर्षापूर्वी आले. जन्म घेऊन आले तुम्ही, हा ना, जन्माच्या दिवशी आले या जगात. म्हणून प्रश्न केला पाहिजे, आपण थोडं जिज्ञासा केली पाहिजे की आपण या जगात, या देहामध्ये जन्म घेऊन आलो तर आपण कुठून आलो, आपण का आलो, आपण किती काळासाठी आलो आहे, आणि नंतर जेव्हा जायची वेळ येईल तर कुठे गेलं पाहिजे हे माहीत पाहिजे. हे साधे प्रश्न आहेत जीवनाचे. आपण ज्या विचार करत नाही मग आपली बुद्धी भटकून जाते. ज्या मुलाला हे ज्ञान नाही, जो विसरून गेला शाळेमध्ये मी कुठून आली, कुठून आलो, मी का आलो शाळेमध्ये, तो काय करणार? टाईमपास करणार, वेळ वाया घालणार आणि भटकून जाणार. तो शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी पोहोचणार नाही, तो भटकून जाईल. का? त्याला आठवण विसर पडला. तसं जीवनाचं जे आहे, आपण ह्या जगामध्ये थोड्या काळासाठी येतो. म्हणून जे भगवद्गीता, वेद, उपनिषद, रामायण, महाभारत हे जे शास्त्र आहे, वैदिक सायन्स, याच्यामध्ये भगवंतांनी ज्ञान दिलेलं आहे, जे सगळ्या जगाचे मातापिता आहेत. काय? आपण कोण आहोत, आपण कुणाचे आहोत, आपण ह्या जगात का येतो, जन्म का होतात, मृत्यू काय होतात, मृत्यूनंतर काय होतं, हे जीवनाचं ज्ञान थोडं आपल्याला माहीत पाहिजे. आपण जे भजन गायले, आपण जे गीत म्हटले किंवा तुम्ही जे म्हटले, मुले ही देवाघरची फुले, तुम्ही काय आधीपासून सगळे लोक म्हणतात की भगवंतांनी म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. माझ्या मागे म्हणा, ममैव अंशो जीव लोके, ममैव अंशो वा 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 वा, तुम्हाला वा वा, तुमचं अध्याय पाठ आहे की त्याचा 15वा अध्याय, खूप छान. आपल्याला हा श्लोक जो घ्यायचा आहे तर त्याचं जे हे आहे, ममैव अंश, माझ्या ममैव अंशो जीव लोके, मी जे म्हणतोय म्हणायचं, ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातनः मन षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. हा जो श्लोक आहे 15व्या अध्यायाचा 7वा श्लोक पुरुषोत्तम योगाचा, त्यामध्ये भगवंत सांगतायत की या जगात अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये जे जीव आहे, सजीव, ते कोण आहे म्हणे? मम एव अंश, की ते माझे अंश आहे. आणि हे अंश कसे म्हणे? जीवभूत सनातनः. सनातन म्हणजे काय? सनातन म्हणजे ज्याला सुरुवात नाही आहे, त्याला शेवट नाही आहे, त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, ज्याला आधी नाही, अंत नाही, नित्य. बस शेवटचे 2 मिनटं. हे जीवन म्हणजे आपण जे आहोत जीव, आपण बॉडी नाही, हाडामासाची बॉडी, ज्याचा कधी हात कापला जातो, कधी दुखापत होते, कधी हे आजारी पडतं, कधी हे नष्ट होतं शरीर. आपण नष्ट होत नाही. कुणी असं म्हणतं का मी शरीर आहे? कुणी असं म्हणतं की आय एम बॉडी? कुणी असं म्हणतं का आय एम बॉडी? नो, वी से माय बॉडी. काय म्हणतो आपण? दिस इज माय बॉडी, म्हणजे माझं शरीर. मग तुम्ही कोण माहीत पाहिजे. हां, माझी सायकल, माझी गाडी, माझं घर, म्हणजे ते वेगळं आहे, आपण वेगळे आहोत. तसं बॉडी, ही जी बॉडी आपली, जे सगळे लोक बघतात, आरशात दिसते, ते आपण नाही आहे. ही आपली गाडी. जीवनाच्या प्रवासामध्ये आपण जे गाणं म्हटलं ना, जिंदगी एक सफर, जीवनाच्या प्रवासामध्ये हे शरीर आपलं एक वाहन आहे आणि आपण जे आहोत या देहामध्ये बसलेले प्रवासी आहोत. माहीत पाहिजे आपण निघालो कुठून आहे, आपल्याला जायचं कुठे आहे. तर हे समजल्यानंतर तुम्हाला भीती वाटणार नाही. कसली भीतीने वाटणार? किंवा ज्ञान आहे की मी जो आहे तो भगवंताचा अंश आहे. हनुमानजीप्रमाणे मी भगवंताचा सेवक आहे. सेवक हनुमानजी काय म्हणतात की मी भगवंताचा सेवक आहे. दासोस्मी, दासबोध. हनुमानजी जे आहेत की स्वतःला काय समजतात? सेवक समजतात. म्हणतात आपण सबका मालिक एक म्हणतात ना, सबका मालिक एक. जो कोणी परमेश्वर आहे, भगवान आहे, तो आपला मालक, सर्वांचा माता पिता आहे. म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की हे संपूर्ण जग आपल्या बापाचंच आहे. संपूर्ण जग, सगळं जगाचा बाप आपला आहे, आपला ना, आपला आहे.
तो विठोबा म्हणा, पांडुरंग म्हणा, तुम्ही कृष्ण म्हणा, राम म्हणा, काही म्हणा, नाव त्याचे अनंत नाव आहेत, गोपाल गोविंद काही. तुम्हाला जे काही श्रद्धा आहे त्याची नावं अनंत आहे. पण हा इथं एकच. जसं सगळ्या विश्वासाठी, संपूर्ण ब्रह्मांडासाठी सूर्य एक आहे, चंद्र एक आहे, है ना, हवा एक आहे, प्रकाश किंवा अन्न पाणी एक आहे. ते समजून घ्या की आपण सर्व त्या जगामध्ये जन्म घेऊन जो येतो ते भगवंताच्या धामातून येतो. तसं तुम्ही शाळेमध्ये कुठून येतात? तुमच्या आईवडिलांच्या घरून येतात. तुमचं पण घर येते, तुमच्या आईवडिलांना तुमचं पण आहे. तसंच मुलांना आपण जे भगवंताचे आहोत ते हे जग जे भगवंताचं आहे ते आपलं पण आहे. म्हणून संत महात्मे काय म्हणतात? हे विश्वची माझे घर. त्या संतांच्या नावाने एक झोपडी पण नसते काही वेळेस, त्यांचं काही असं नावाने मालकीचं काही घर पण नसतं, पण काय म्हणतात? विश्वची माझे घर. का म्हणतात ते? त्यांना हे ज्ञान झालं आहे काय? विश्वाचा मालक कोण आहे? आपला मायबाप आहे. हे जे आत्मज्ञान आहे मुलांना, आत्मज्ञान. बस शेवटचं 1 मिनिट आहे, लक्ष द्या. हे आत्मज्ञान आहे म्हणजे काय? स्वतःचं ज्ञान. आत्मविश्वास म्हणजे काय? आत्मविश्वास, स्वतःवर स्वतः विश्वास, आत्मविश्वास. तसंच माहीत तर पाहिजे मी स्वतः कोण आहे. बॉडी तर आपली गाडी आहे, बॉडी आपली गाडी. मन काय? आपलं मन. मन सही ब्रेक, ब्रेक बघा ना, मनाचा ब्रेक, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मन संयमसाठी आहे, संयम. कशावर संयम? आपल्या इच्छांवर संयम, आपले जे इंद्रिय आहेत, सेन्सेस इंद्रिय, त्यांच्यावर संयम, भावना त्यांच्यावर संयम. संयम पाहिजे. बुद्धी काय? आपली बुद्धी आपली चालक. बुद्धी चालक आहे, ड्रायव्हर. जर बुद्धी झोपली मग आपला अपघात होईल, आपल्याकडनं चुकीचं काम होईल. का? बुद्धीला ज्ञान असतं चांगलं काय वाईट काय, मनाला ज्ञान नसतं. मन तो पागल आहे म्हणा ना, मन तो पागल है. मन चंचल होता है, पागल होता है, लेकिन बुद्धीला ज्ञान असतं चांगलं काय वाईट काय. म्हणून बुद्धीचा उपयोग केला पाहिजे. मनात खूप इच्छा येतात, पण आधी बुद्धीने विचार केला पाहिजे. बुद्धीने बुद्धीचं काम आहे बघितलं पाहिजे की मनाची इच्छा योग्य आहे का अयोग्य आहे, चांगली आहे का वाईट आहे. न निर्णय घ्यायचा की ते करायचं का नाही करायचं. आपलं काय होतं? आलं मनात, लगेच केलं. नाही नाही नाही, काही घटना काही वेळेस आपल्याकडे चुका होऊ शकतात मनाच्या मुळे. ओके. मन काय? आपलं ब्रेक, संयम. बुद्धी काय आहे? चालक. आपण कोण आहे? पॅसेंजर. बॉडी काय? आपली व्हेकल. बॉडी आपली व्हेकल, आपण कोण? पॅसेंजर. मन काय? आपलं ब्रेक, संयम ठेवायला ब्रेक. आणि बुद्धी काय? आपली चालक. तर आपली बुद्धी सावधान पाहिजे, बुद्धीला ज्ञान दिलं पाहिजे आपण, आणि बुद्धीला चांगलं वळण दिलं पाहिजे, चांगलं आपलं दिशा दिली पाहिजे बुद्धीला. आणि हे समजून घ्या, आपलं जीवन महान होईल जेव्हा आपण स्वतःला जाणू. आत्मज्ञान. आत्मज्ञानाने मिळते शक्ती मिळते, आत्मज्ञानाने आत्मबल मिळतं. मग आपण चुकीच्या गोष्टीपासून वाचू शकतो. आणि जेव्हा तुमच्यामध्ये आत्मबल असेल, केवळ भगवंताचे आहोत, तर तुम्ही भगवंताकडनं शक्ती घेऊ शकतात. इतनी शक्ती हमें देना दाता. जो आपल्या आईवडिलांना मानत नाही, जो आईवडिलांना जाणत नाही, तो काय बनतो? अनाथ बनतो, अनाथ. आणि तो भिक्षा मागतो जगामध्ये. पण आपण जर समजून घेतलं मी भगवंताचा सेवक आहे, मी भगवंताचा अंश आहे, हनुमानजीप्रमाणे, मग तुम्हाला शक्ती भेटणार. तुम्हाला मी भगवंताचा आहे जाणून सगळं जग माझ्या बापाचं आहे, मग मला दुःख नाही वाटणार. आम्ही गरीब आहे ना, आम्ही छोटे आहेत. नाही नाही, आपण छोटे नाही आहे, पण खूप मोठे आहोत. कसे? आपला बाप खूप मोठा आहे, जगाचा बाप आपला आहे. हे समजल्यानंतर आत्मविश्वास असेल, आणि जेव्हा तुमचा आत्मविश्वास असेल तुम्हाला आत्मसंयमसुद्धा येईल. आत्मसंयम हे सगळे मूल्य आहे की आत्मविश्वास, संयम. आणि मुलांनो, जेव्हा संयम असतो आपल्याला शांती मिळते. मनावर संयम, इच्छांवर संयम, आपल्या इंद्रियांवर संयम, मग शांतीचा अनुभव होतो. आणि शांती असेल तर मग तुम्हाला सुख समाधानसुद्धा मिळतात. समजलं का? झालं माझं बोलणं? समजलं का? की आपल्या जे जीवनात पाहिजे, सुख पाहिजे, समाधान पाहिजे, ते कुठं बाहेर नाही आहे, ते आपल्या जवळच आहे. कसं भेटणार? हे ज्ञान घेऊन की मी कोण, या जगात जे आलो आपण ते कुठून आलो? आपण आलो आहे भगवंताच्या
धामातून आलोय. मग तुकोबा म्हणायचे आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणासी. आणि ते म्हणायचे जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव. यांना सगळं माहिती आहे, यांना अभंग माहिती आहे. खूप छान छान. तर आता आम्ही इतक्या हजारो शाळेत गेलो आहे. खूप छान. मी इतक्या हजारो शाळेत गेलेलो आहे मागच्या 14 वर्षामध्ये. हजारो शाळा गेलो आहे. आता चाळीसगावमध्ये मी 16 शाळा गेलो चाळीसगावमध्ये. पण कोणत्याही शाळेमध्ये मी जसं काही म्हटल्यानंतर कोणत्याच मुलाने मुलीने हे अभंगाचा एक शब्दही म्हटला नाही. का? त्यांना माहीत नसेल. पण खूप छान. तर तुमची शाळा मी जे म्हटलं ना, तुमची शाळा खूप चांगली आहे. तुम्हाला इथं चांगले शिक्षक भेटलेले आहेत, तुम्हाला चांगलं ज्ञान देतात आणि तुम्हाला चांगलं एक संधी आहे. हेच ज्ञान महत्त्वाचं आहे, जीवनाचं ज्ञान. शेवटचं हेच की आपण जर थोडंसं हे जर आपल्या मनाला बुद्धीला भगवंताशी जोडलं तर मन शुद्ध होईल, बुद्धी शुद्ध होईल आणि मग सगळं तुम्हाला चांगलं समजेल. तुम्ही वाईट गोष्टींपासून दूर राहाल आणि जीवन तुमचं खूप महान बनेल. खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम. तर मला आशा आहे तुम्हाला काही याचा फायदा होईल. आपण जे काही बोललो की आपण आपला संबंध भगवंताशी जोडायचा आहे. कशाने? श्रद्धा, विश्वास. मग तुम्हाला कधी एकटं वाटणार नाही, तुम्हाला कधी भीती वाटणार नाही, असं तुम्हाला चिंता होणार नाही. की माझ्या मागे एक वाक्य म्हणा, जगत के नाथ भगवान जगन्नाथ हम सबके साथ तो फिर चिंता की क्या बात, डरने की क्या बात. हां, हे जे ज्ञान असेल की जगाचा मालक माझ्यासोबत आहे, माझ्यासाठी मला शक्ती, बुद्धी, ज्ञान सगळं असेल आणि तुझं जीवन खूप महान होईल. खूप धन्यवाद. आय विश यू ऑल द बेस्ट. मे गॉड ब्लेस यू. थँक्यू. स्वाभिमाना झाले आणि काहीतरी जीवनाची मूल्य सांगितली. चांगला माणूस बनण्यासाठी, त्यासाठी चांगला माणूस बनण्यासाठी काय काय आवश्यक असतं? चांगलं आचरण, चांगलं वर्तन आणि जे काही आपल्या शाळेत, घरी जे काही आपला संस्कार, जे आपले पालक देतात त्यानुसार जे आपण आचरण करतो ते वर्तन, आपण आपले गुण, हे आपलं वर्तन आणि आपले गुण, आपण माणूस कसा आहे, व्यक्ती कसा आहे हे दर्शवत असतात. उदाहरणार्थ आता बघा, माईक बाजूला लगेच वर्तनाचं तुमच्या स्वामींनी पण तुम्हाला सांगितलं होतं की वर्तन काय दर्शवतं, की आपले गुण दर्शवतात. व्यक्ती कसा आहे, विद्यार्थी कसा आहे, हसायचं कुठं, बोलायचं कुठं, हे पण आपण सर्व ठरवलं पाहिजे. कमीत कमी एखादा पाहुणा आपल्याकडे आला, गेल्यानंतर नाव काढलं पाहिजे, तुमचे गुण काही चांगले होते की खरंच स्वामी जे काही नाही का श्लोक म्हटले असतील किंवा जे काही म्हटले, अभंग म्हटले, अभंग तुम्ही त्यांच्या मागं एकदम उत्तम रीतीने म्हटले, त्यांनी तुमचं कौतुक पण केलं की खरंच विद्यार्थी खूप छान आहेत. पण काही गोष्टींमुळे तुम्ही काय करतात की आपण कसे आहोत हे तुम्ही दाखवून देतात. हे थोडंसं आपण काय करायचं आहे, बाजूला सारायचं. ठीक आहे, मुलं खूप चांगले आहेत आणि चांगलं वागायचं. स्वामींनी जो काही तुम्हाला उपदेश केलेला आहे खूप छान आहे. जीवनात आचरण कसं करायचं, चांगला व्यक्ती बनण्यासाठी काय काय आवश्यक आहे, म्हणून स्वामींचा खूप धन्यवाद देतो मी की तुम्ही खूप छान असं मुलाचं मार्गदर्शन आमच्या शाळेतून विद्यार्थ्यांना केलं आणि आजचा कार्यक्रम संपला आहे.